नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तुशांती का करावी? आज आपण पाहणार आहोत वास्तुशांती का करावी. प्रत्येक मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र व निवारा. या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो. त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपये खर्च होतात. एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीव राहावी असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी काय करावं? याचं उत्तर आहे वास्तुशांती. या शांतीचा उगम रामायण काळापासून आहे. जेव्हा श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांनी राहण्यासाठी कुटी उभारली. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की या कुटीची वास्तू शांती कर. तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषीमुनींना आणून वास्तू शांत केली व नंतरच श्रीराम त्या कुटीत राहायला गेले. ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण हे आधी समजून घेऊ. एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू असताना महादेवांचे 2 धर्मबिंदू जमिनीवर पडले. त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला. त्याला जन्मताच भयानक भूक लागली. त्याने अंधकासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली. त्याची भूक भागेना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली. तेव्हा सर्व 45 देवतादेवांनी मिळून त्याला पालथा पाडला व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले. त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली. यावर महादेवांनी त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व 45 देव तुझ्यात वास करतील. तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील. ज्यावेळी मानव नवीन घर, वाडे, मंदिर, नगर वसवेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देईल. तो खाऊन तू तुझी भूक भागव व त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर. व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत, तुला बलिपिंड देणार नाहीत, त्यांची वास्तू तू खाऊन टाक. अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली. वास्तुशांती का करायची? वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अणुरेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती. जेव्हा वास्तू निर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते, तुडवली जाते, कापली जाते व त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी, कीटक, प्राणी, वनस्पती यांची हत्या होते. या सर्वांचा दोष मला येऊ नये, याला आला असेल तर तो निघून जावा, शत्रुबुद्धीचा नाश व्हावा, या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धनधान्य, पुत्र, पौत्र, दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते. वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची शुद्धी होते. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की वास्तू निर्माण झाल्यावर इंटिरियरसाठी व अन्य कारणांनी जी काही तोडफोड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या. वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यास वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तूत तुम्हाला सुख लाभत नाही. यावर म्हणजे परत वास्तुशांती करावी लागते. श्री स्वामी समर्थ.